पुढच्या 10 दिवसांमध्ये महायुतीमधील जागा वाटपाचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे। मात्र त्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना स्ट्राइक रेटचा उल्लेख केला। लोकसभा निवडणुकीच्या स्ट्राइक रेटनुसार शिंदेंना अधिक जागा हव्या। पाहुयात त्याच संदर्भातला एक रिपोर्ट। निश्चित स्ट्राइक रेट लोकसभेचा जो आहे तो ग्राह्य धरला जाणार आहे। विनिंग सीट ज्या असतील त्याला प्रायोरिटी दिली जाणार आहे। लोकसभेच्या निकालाचा स्ट्राइक रेट आणि क्षमता हेच जागा वाटपाचं सूत्र असल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलंय। पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेत मुख्यमंत्री जागा वाटपावर बोलले। स्ट्राइक रेट आणि क्षमता हेच जागा वाटपाचं सूत्र असेल। महायुतीत 8 ते 10 दिवसांमध्ये जागा वाटप पूर्ण करणार। लोकसभेला फक्त भाजपच्या सर्वेचा आधार घेतल्यानं त्याचा फटका बसला। विधानसभेला तिन्ही पक्षांच्या सर्वेक्षणाचा विचार करून जागा आणि उमेदवारी देणार। नोव्हेंबरमध्ये 2 टप्प्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे। मात्र स्ट्राइक रेटवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांच्यात झुकल्याचं दिसतंय। स्ट्राइक रेट वगैरे नाही, जिंकून येईल त्याची जागा हाच फॉर्म्युला असल्याचं बावनकुळे म्हणाले। मात्र स्ट्राइक रेट ग्राह्य धरलाच जाईल असं शिरसाटांनी म्हटलंय। स्ट्राइक रेट जास्त असा नाहीच आहे। आमच्या तिन्ही नेते देवेंद्रजी, मी सारे बसलो होतो, सुनील तटकरे साहेब, माननीय प्रफुल्ल पटेल साहेब, आम्ही सारे बसलो। त्याच्यामध्ये एकच फॉर्म्युला होता, जिंकण्याकरता लढायचं, दुसरा फॉर्म्युला नव्हता। ही जागा वाटप स्पष्ट होईल म्हणजे फॉर्म्युला फार मला वाटत की आता 70-80 टाक्यावर आमचं एकमत झालं आहे। एकनाथजी, देवेंद्रजी, अजितदादा प्रेस घेतील नक्की। तुम्हाला त्या ठिकाणी म्हणजे महाविकास आघाडीच्या पूर्वी महायुतीचा फॉर्म्युला आणि जागा वाटप झालेले दिसतील। जागा वाटपाचं आता गणपतीनंतर पुन्हा एकदा सांगतो की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून चर्चा करणार आहे। जागा वाटपाचं सूत्र ठरणार आहे। निश्चित स्ट्राइक रेट लोकसभेचा जो आहे तो ग्राह्य धरला जाणार आहे। विनिंग सीट ज्या असतील, मग ते राष्ट्रवादीचा असो, शिवसेनेचा असो का भाजपचा असो, त्याला प्रायोरिटी दिली जाणार आहे। कोणी किती जागा लढवावे याबद्दलचा जो संभ्रम आता मीडियाच्या मार्फत किंवा इतर लोक जे काही बोलत आहेत त्या मार्फत जो येतोय, तसा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही कोणी किती जागा लढवाव्या। आता मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेचा भर स्ट्राइक रेटवर का आहे, तर लोकसभेच्या निवडणुकीत स्ट्राइक रेट शिंदेंच्या शिवसेनेचा अधिक आहे। भाजपनं 28 जागा लढल्या, त्यापैकी 9 जागा जिंकल्या। 32.14% त्यांचा स्ट्राइक रेट आहे। शिंदेंच्या शिवसेनेनं 15 जागा लढून 7 जागा जिंकल्यात, त्यांचा स्ट्राइक रेट आहे 46.66%। आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं 4 जागा लढून 1 जागा जिंकली, 25% त्यांचा स्ट्राइक रेट आहे। जागा वाटप अतिशय चांगल्या प्रकारे पुढे चाललेला आहे। आम्ही लवकरच ते पूर्ण करू। खरं तर स्ट्राइक रेट वरतून आणि जिंकण्याच्या क्षमतेवरतूनच संपूर्ण जागा वाटप होईल। जे हे सगळे प्रमुख व्यक्ती आहेत त्यांना प्रत्येकाला जे काही वाटतं ते त्यांना म्हणण्याचा अधिकार आहे, सांगण्याचा अधिकार आहे। सगळेजण सांगतील आणि नंतर फायनल निर्णय होईल। भाजपनं मिशन 125 साठी 150 जागा लढायच्याच असा संकल्प केल्याची माहिती आहे। पण त्याच वेळी शिंदेंच्या शिवसेनेनं 100 जागांची मागणी केली आहे, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा 80 ते 90 जागांचा दावा आहे। आमचं जे पॉलिट ब्युरो म्हणा किंवा आमचे जे कारभारी आहेत ते अजितदादा पवार आणि काय आपले प्रफुल्ल पटेल, तटकरे ते चर्चा करत असतात। त्यांना माहिती असेल आता कुठपर्यंतची चर्चा आली। मी काय त्या चर्चेमध्ये काही जास्त लक्ष घालत नाही। त्याने मला काही सांगितलं नाही त्यांनी काय, पण मला वाटतं 80-90 जागा त्यांनी काय मागितलेल्या आहेत। आता त्याच्यावर किती निकाल काय होते तो मला नाही काय कल्पना। जागा वाटपासोबतच महायुतीत मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरूनही स्पर्धा सुरू आहे। मुख्यमंत्री शिंदेंनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आणि पुन्हा बाप्पा पावणार असं म्हणून आणि पुन्हा महायुतीचं सरकार येणार असल्याचं म्हटलंय। आशीर्वाद मागितलाय आणि पुन्हा एकदा बाप्पा पावेल। विधानसभेला पुन्हा सर्वसामान्यांच्या मनातलं महायुतीचं सरकार येईल। सध्याच्या स्टँडिंग आमदारांचा विचार केला तर महायुतीत भाजपच 105 आमदारांसह मोठा भाऊ आहे। त्यामुळे जागा वाटपात त्यांचीच छाप अधिक असेल। अर्थात पुढच्या 10 दिवसात चित्र स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.